Hello students, in previous lecture we studied about structure of C++ program. Now in today's lecture we discuss about C++ tokens. What is tokens? Tokens is the smallest individual units of a program. Following are the C++ tokens. There are multiple types available in tokens. First one is a keywords, second identifiers, third constant, fourth string and fifth operators. Those points we studied one by one. First one is a keywords. What is keywords? Keywords is a reserved words. You cannot use it as a variable name, constant name, class name, etc. There are multiple keywords available in C++. A keyword is a reserved words. You cannot use as it variable name, constant name, etc. A list of 32 words in C++ language which are also available in C language are given below. Means what? तुम्ही जे C++ मध्ये कीवर्ड्स वापरले, सी मध्ये कीवर्ड्स वापरलेले आहात. सी मध्ये किती कीवर्ड्स आहेत तुम्हाला? 32 कीवर्ड्स आहेत. ते 32 कीवर्ड्स प्लस C++ चे कुठले आहेत? ए लिस्ट ऑफ 30 कीवर्ड्स इन C++ लँग्वेज विच आर नॉट अवेलेबल इन सी लँग्वेज आर गिवन बिलो. हे काय झाले तुमचे C++ मधले प्लस सी मध्ये सुद्धा वापरलेले आहेत. हे असे किती कीवर्ड्स आहेत? 32 कीवर्ड्स आहेत. कुठले कुठले आहेत बघा? ऑटो, ब्रेक, केस, कॅर, कॉन्स्ट, कंटिन्यू, डिफॉल्ट, डू, डबल, एल्स, इनम, एक्सटर्न, फ्लोट, फॉर, गो टू, इफ, इंट, लॉन्ग, रजिस्टर, रिटर्न, शॉर्ट, अनसाइन्ड, साइज ऑफ, स्टॅटिक, स्ट्रक्ट, स्विच, टाइप डेफ, युनियन, अनसाइन्ड, वॉइड, व्होलाटाईल आणि व्हाईल. हे काय झाले? 32 कीवर्ड्स आहेत जे तुम्ही सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये वापरलेलं आहात. ते सोडून अजून किती आहेत? 30 कीवर्ड्स आहेत जे तुम्ही सीमध्ये वापरलेले नाही आहेत पण ते आपल्याला C++ मध्ये वापरायचे आहेत. असे कुठले कुठले आहेत? SM, डायनामिक अंडरस्कोर कास्ट, नेमस्पेस, रीइंटरप्रिट अंडरस्कोर कास्ट, बुल, एक्सप्लिसिट, न्यू, स्टॅटिक अंडरस्कोर कास्ट, फॉल्स, कॅच, ऑपरेटर, टेम्पलेट, फ्रेंड, प्रायव्हेट, क्लास, दिस, इनलाइन, पब्लिक, थ्रो, कॉन्स्टंट कास्ट, डिलीट, म्युटेबल, प्रोटेक्टेड, ट्रू, ट्राय, टाइप ID, टाइप नेम, यूजिंग, व्हर्च्युअल, wchar अंडरस्कोर टी. हे झाले 30 कीवर्ड्स जे एक्स्ट्रा कुठे आहेत? C++ मध्ये. त्याच्यातले थोडेच आपण आता बघूयात. फर्स्ट आहे बुल. बुल म्हणजे काय? बुलियन. बुलियनमध्ये काय येते? ट्रू किंवा फॉल्स. ट्रू म्हणजे 1 आणि फॉल्स म्हणजे 0. बुल हा काय झाला तुमचा? कीवर्ड झाला. बुल B1 इक्वल्स टू ट्रू. डिक्लेअरिंग ए बुलियन व्हेरिएबल विथ ट्रू व्हॅल्यू. In C++, the data type bool has been introduced to hold a boolean value true or false. म्हणजे ट्रूची दोनच व्हॅल्यू आहेत. कुठल्या? ट्रू और फॉल्स. ट्रू म्हणजे 1 आणि फॉल्स म्हणजे 0. बुल टाइप व्हेरिएबल्स और व्हॅल्यूज ट्रू and false is mathematical expressions also. For example, int x equals to false plus true equals to 0. आउटपुट काय येणार आहे बघा? int x equals to false म्हणजे काय? 1 प्लस false म्हणजे 0 प्लस true 1 प्लस 6. 0 प्लस 1 प्लस 6 equals to 7. म्हणजे काय झालं? बुलियन्स व्हॅल्यूचा वापर आपण काय करू शकतो? मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सॉल्व करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. दिस एक्सप्रेशन्स इज व्हॅलिड अँड the expression and right will evaluates to 7, false equals to 0, true equals to 1, 1 plus 6 equals to 7. समजलं बुलियन? नेक्स्ट आहे क्लास. क्लास स्टुडंट. मी काय केलं? एखादा प्रोग्राम तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलेलं आहे की प्रोग्राम लिहिताना कशा पद्धतीने लिहायचा आहे.
जर मी क्लास डिक्लेअर केला ॲज अ स्टुडंट, क्लास इज अ युजर डिफाइन्ड डेटा टाइप्स विच होल्ड्स इट्स ओन डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स which can be accessed and used by creating instance of that classes. The variable inside class definition are also called as data members and the functions are called as member functions. Class काय आहे? यूजर डिफाइंड काय डेटा टाईप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? तुमचे स्वतःचे व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता आणि स्वतःचे फंक्शन्स डिक्लेअर करू शकता. जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना तुम्ही काय म्हणू शकता? डेटा मेंबर्स. आणि जे फंक्शन्स आहेत त्याला आपण काय म्हणायचं आहे? मेंबर फंक्शन्स. नेक्स्ट आहे डिलीट. मॅलॉक आणि सीअलॉक फंक्शन तुम्ही वापरलेलं आहे कुठं? सीमध्ये. मॅलॉकमध्ये मेमरी अलोकेशन आणि डिअलॉक म्हणजे सीअलॉक म्हणजे मेमरी डिअलोकेशन. जर मेमरी डिअलोकेशनसाठी C++मध्ये काय वापरायचं आहे? डिलीट. आणि मेमरी अलोकेशनसाठी काय वापरायचं आहे? कीवर्ड न्यू कीवर्ड वापरायचं आहे. तर डिलीटचा अर्थ काय बघा? व्हेन डिलीट इज यूज्ड टू डिअलोकेट मेमरी फॉर ए C++ क्लास ऑब्जेक्ट. मेमरी अलोकेट कधी होणार आहे? ज्या वेळेला तुमचा ऑब्जेक्ट कॉल होईल त्याच वेळेला तुम्हाला काय होणार आहे? मेमरी अलोकेट होणार आहे. तीच मेमरी डिअलोकेट म्हणजे फ्री करण्यासाठी आपण कुठला कीवर्ड वापरणार आहे? डिलीट कीवर्ड. दी ऑब्जेक्ट डिस्ट्रक्टर इज कॉल्ड बिफोर दी ऑब्जेक्ट मेमरी इज डिअलोकेटेड. डिस्ट्रक्टर म्हणजे काय होणार आहे? डिस्ट्रक्टर म्हटल्यानंतरच तुमचं डिअलोकेशनचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे. इफ the object has a destructed if the operand to the delete operator is modifiable values, its value is undefined after the object is deleted. डिलीट कधी होणार? डिलीट कीवर्ड्स कशासाठी वापरणार आहे आपण? डिअलोकेशनसाठी म्हणजे मेमरी स्पेस फ्री करण्यासाठी आपण डिलीट ऑपरेटर वापरतोय. नेक्स्ट वन नेमस्पेस. नेमस्पेस एक प्रोग्राम घेतलेला आहे. डेमॉन्स्ट्रेट नीड इंटिजर मेन इंट व्हॅल्यू. व्हॅल्यू इक्वल्स टू काय केलं आहे? 0. व्हॅल्यू इक्वल्स टू 0 असाइन करून घेतलेली आहे. डबल व्हॅल्यूज. नेक्स्ट आहे व्हॅल्यूज इक्वल्स टू 0.0. डबल व्हॅल्यूज घेतल्या तिथं काय एरर दाखवलं आहे बघा. व्हॅल्यू ॲज अ प्रिव्हियस डिक्लेरेशन्स म्हणजे एक ॲट ए टाईमला काय होणार आहे? एकच प्रकारचा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. मी काय केलं? इंट व्हॅल्यू लिहिलेलं आहे. एकदा की डिक्लेअर केला आहे. परत मी काय केलं? डबल व्हॅल्यूज लिहिलं. म्हटल्यानंतर काय एकच ह्याचा दोन व्हेरिएबल झाले. इंटिजर एक आणि डबल एक. त्यावेळेला काय होणार आहे? तुम्हाला एरर दाखवणार आहे. नेमस्पेस काय करते आहे बघा. आता ह्या प्रोग्राममध्ये एरर आहे ते कशामध्ये आहे बघा. कशामुळे आलं आहे? इन इच स्कोप ऑफ a name can only represents one entity, so there cannot be two variables with the same name in the same scope. Using namespace we can create two variables or member functions having the same name. म्हणजे काय होणार आहे बघा. एखाद्या प्रोग्राममध्ये जेव्हा तुम्ही एखादं व्हेरिएबल्स किंवा फंक्शन्स डिक्लेअर करताय ते एका ॲट ए टाईम वन नेम असू शकते. म्हटल्यानंतर इंट व्हॅल्यू असेल तर नेक्स्ट वेळेला डबल व्हॅल्यू असं तुम्ही काय करू शकत नाही? डिक्लेअर करू शकत नाही. इंट सम नावाचं जर तुमचं फंक्शन असेल तर तुम्ही नेक्स्ट टाईमला त्याच प्रोग्राममध्ये जर तुम्हाला अजून एक फंक्शन डिक्लेअर करायचं असेल तर तुम्हाला काय करता येणार नाही? सेम नेमनं डिक्लेअर करता येणार नाही. पण युजिंग नेमस्पेस STD तुम्ही वापरला नेमस्पेस जर तुम्ही कीवर्ड वापरला तर काय करू शकता? एकाच नावाचे मल्टिपल्स व्हेरिएबल्स आणि एकाच नावाचे मल्टिपल फंक्शन्स तुम्ही डिक्लेअर करू शकताय. कधी? ज्या वेळेला तुम्ही नेमस्पेस हा कीवर्ड वापरणार त्यावेळेला. ए नेमस्पेस इज अ डिक्लेरेटिव्ह रिजन दॅट प्रोव्हाइड्स स्कोप ऑफ द आयडेंटिफायर्स, नेम ऑफ द टाइप्स, functions, variables, etc. inside it. Next, multiple namespace block with the same name are allowed. All declarations within those blocks are declared in the named scope. म्हणजे काय होणार आहे बघा. जर तुम्ही एक नेमस्पेस हा कीवर्ड वापरला तर तुम्ही नेम ऑफ टाईप्स असेल, फंक्शन्स असतील, व्हेरिएबल असतील तर तुम्ही काय करू शकता? ते सेम नेमनं डिक्लेअर करू शकता. कधी? ज्या वेळेला तुम्ही नेमस्पेस हा कीवर्ड वापरणार आहे त्यावेळेला. पण नेमस्पेस हा कीवर्ड वापरताना काही रूल्स आहेत.
काय बघा रूल्स. नेमस्पेस डिक्लेरेशन्स ॲपियर ओनली ॲट ग्लोबल स्कोप, म्हणजे ग्लोबलीच फक्त काय करू शकतो आपण नेमस्पेस डिक्लेअर करू शकतोय. नेक्स्ट आहे नेमस्पेस डिक्लेरेशन्स कॅन बी नेस्टेड विदिन अनादर नेमस्पेस. नेमस्पेस डिक्लेरेशन्स डज नॉट हॅव ॲक्सेस स्पेसिफायर्स, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड. No need to give semicolon after the closing braces of definition of namespace. Next, we can split the definition of namespace over several units. आता बघा इथे एक प्रोग्राम आहे. #include iostream.h #include conio.h using namespace std. ह्याचा अर्थ वेगळा आहे. युझिंग नेमस्पेस stdचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही ज्यावेळेला नेक्स्ट पॉईंट असेल त्यावेळेला सांगेन. इथं बघा मी नेमस्पेस काय घेतले, कीवर्ड घेतले. नेमस्पेस NS1 इंट व्हॅल्यू फंक्शन घेतले, रिटर्न 5 केले. नेक्स्ट नेमस्पेस NS2 कॉन्स्ट डबल x = 100 डबल व्हॅल्यू एक फंक्शन घेतले, रिटर्न 2 × x. त्याच्यानंतर मी काय केलं, माझं एक नेमस्पेसचं फंक्शन आहे NS1 ते मी कंप्लीट केले. त्याच्यानंतर नेक्स्ट NS2 फंक्शन एक काय केले ते मी इथं क्लोज केलेलं आहे. नेक्स्ट आहे मेन मेथड. मेन मेथडमध्ये मी काय केलं ते सगळं कॉल केलेलं आहे. सी आउट NS1 स्कोप रिझॉल्युशन व्हॅल्यूज म्हणजे फर्स्ट फंक्शन NS1च्या मधला कुठला कीवर्ड आहे माझा, कुठला व्हेरिएबल आहे व्हॅल्यूज. मी काय केले व्हॅल्यूज फंक्शन्स काय कॉल केलेलं आहे. त्याच्यानंतर NS2 व्हॅल्यूज सेकंड फंक्शन कॉल केलेलं आहे. इथं बघा नेमस्पेस वापरल्यानंतर व्हॅल्यूज एक मिनिट हां लक्ष द्या. NS1 एक नेमस्पेस आहे, NS2 सेकंड नेमस्पेस आहे. इंट व्हॅल्यू आणि डबल व्हॅल्यू सेम नावाचं फंक्शन्स आहेत. व्हॅल्यू सेम आहे. त्याच्यानंतर फक्त काय झालेलं आहे, इंट व्हेरिएबल चेंज, इंट आणि डबल डेटा टाईप्स चेंज झालेले आहेत. मागच्या वेळेला मग मी प्रोग्राममध्ये काय दाखवलं, हेच जर घेतला तर त्यावेळेला तुम्हाला एरर दाखवते की सेम नेम आहे म्हणून. ज्या वेळेला तुम्ही नेमस्पेस वापराल त्यावेळेला काय होते, मल्टिपल सेम नेम तुम्ही वापरून काय करू शकताय, फंक्शन्स व्हेरिएबल्स काय करू शकताय तुम्ही डिक्लेअर करू शकताय. आता बघा इथं एक व्हॅल्यूज नावाचं फंक्शन्स NS1साठी आणि व्हॅल्यू नावाचं फंक्शन्स NS2साठी मी कॉल केलेलं आहे. त्याचबरोबर मी काय केलं आहे, NS2वरली एक्सची व्हॅल्यूसुद्धा मला डिस्प्ले करून घ्यायची आहे. म्हटल्यानंतर काय आउटपुट येते बघा, NS1मध्ये रिटर्न 5 मी डिस्प्ले केलेलं आहे, म्हणजे काय झालं आउटपुट रिटर्न 5 आलं. नेक्स्ट आहे रिटर्न 2 × x. एक्सची व्हॅल्यू काय आहे इथे असाइन केलेली आहे 100. 100 × 2 200 डिस्प्ले झालं. त्याच्यानंतर परत मी काय केलं आहे, एक्स व्हॅल्यू पण मला काय करायची आहे डिस्प्ले करून घ्यायची होती, म्हणून एक्सची व्हॅल्यू जेवढी मी 100 दिलेली होती ती डिस्प्ले झाली. समजलं नेमस्पेस. नेक्स्ट वन इज अ फ्रेंड कीवर्ड्स. आता फ्रेंड्सचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. फ्रेंड्स म्हणजे काय असणार आहे बघा, इफ ए फंक्शन इज डिफाइन्ड ॲज अ फ्रेंड फंक्शन in C++, then the protected and private data of a class can be accessed using the function. आता मी तुम्हाला ॲक्सेस स्पेसिफायर स्ट्रक्चर ऑफ C++ प्रोग्राममध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले ॲक्सेस स्पेसिफायर्स आहेत, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड. प्रायव्हेटचा अर्थ काय, फक्त जेवढे डेटा मेंबर फंक्शन्स आणि डेटा मेंबर्स तुम्ही डिक्लेअर केलेले आहेत ते फक्त त्या क्लासपुरतेच मर्यादित असतील. नेक्स्ट पब्लिकला काय होते, तुमचं जे पब्लिकला काय होणार आहे, तुमचं जे डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स असतील ते तुम्ही आउटसाईड क्लास वापरू शकताय. आणि प्रोटेक्टेड आहे, प्रोटेक्टेडचा अर्थ काय, पब्लिक आणि प्रायव्हेटच्या मधला भाग म्हणजे प्रोटेक्टेड. म्हणजे आज तुम्ही जर डेटा तुमचा पब्लिक असेल तो बाय डिफॉल्ट सगळ्यांना भेटेल, पण जो डेटा प्रायव्हेट आहे तो प्रायव्हेट डेटा तुम्हाला आउटसाईड क्लास पाठवायचा असेल तर तो ॲज अ प्रोटेक्टेड डिक्लेअर केला असेल तर फक्त कुणाला जाणार आहे, त्या क्लासचा डिराइव्ड क्लास असेल त्याला जेवढा तुम्हाला तो डेटा काय करणार आहे पाठवता येणार आहे. कधी, जर तुमचे प्रोटेक्टेड ॲक्सेस स्पेसिफायर तुम्ही वापरलेला असाल तर. फ्रेंड फंक्शनचा अर्थ काय बघा, फ्रेंड फंक्शनमध्ये काय म्हटलेलं आहे, बाय युझिंग द कीवर्ड फ्रेंड कंपायलर नोज द गिवन फंक्शन इज फ्रेंड फंक्शन. फॉर ॲक्सेसिंग द डेटा द डिक्लेरेशन ऑफ द फ्रेंड फंक्शन शुड बी डन इनसाइड द बॉडी ऑफ क्लास स्टार्टिंग विथ दी कीवर्ड फ्रेंड्स. म्हणजे काय होणार आहे बघा, जर तुम्हाला एखादं
डेटा प्रायव्हेट असेल किंवा पब्लिक असेल किंवा प्रोटेक्टेड असेल, तुम्हाला फक्त ॲज अ फ्रेंड पाठवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, फ्रेंड्स कीवर्ड वापरून तुम्हाला काय करायचं आहे, तो डेटा स्टोअर करायचं आहे. म्हटल्यानंतर काय होणार आहे, जर तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या प्रोग्राममध्ये वापरणार असाल तो फंक्शन्स, तर तुम्ही काय करू शकता, इझिली ते फ्रेंड फंक्शन्स वापरू शकता. फ्रेंड्सचा अर्थ काय, इझिली अवेलेबल फॉर एव्हरीवन. म्हणजेच काय होणार आहे, फ्रेंड फंक्शनचा यूज करून आपण एखादा प्रोग्राम किंवा एखादा क्लास, एखादा फंक्शन असेल ते आपण आउटसाईड वापरू शकतो. नेक्स्ट आहे ऑपरेटर कीवर्ड. कीवर्ड्स ऑपरेटर वेगळा आणि ऑपरेटर्स इन C++ पार्ट वेगळा. फक्त हा काय कीवर्ड ऑपरेटर आहे. The keyword operator defines a new action or operations to the operator. Syntax बघा, रिटर्न टाईप ऑपरेटर कीवर्ड ऑपरेटर सिम्बॉल आणि पॅरामीटर. त्याच्यामध्ये कोड आला स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 काय असेल ते. The keyword operator followed by an operator symbols defines a new overloaded action by the given operators. आता ऑपरेटर कीवर्ड वेगळा लक्षात घ्या आणि ऑपरेटर इन C++ पार्ट वेगळा आहे. ऑपरेटर कीवर्ड म्हटल्यानंतर काय होणार आहे, सेंटॅक्स रिटर्न टाईप ऑपरेटर हा झाला तुमचा नंबर, ऑपरेटर कीवर्ड ऑपरेटर प्लस हा झाला माझा सिम्बॉल आणि पॅरामीटर्स म्हटल्यानंतर मी नंबर हा माझा काय आहे रिटर्न टाईप आहे, त्याला मी काय केलं आहे, मी कुठलाही तुम्ही पॅरामीटर्स इंटिजर ए इंटिजर बी काही तुम्ही पॅरामीटर्स वापरू शकता. मी वापरले नंबर डी. आता मी ऑपरेटर्स यूज करताना ऑपरेटर्स कीवर्ड्स वापरताना काय केलं, मी ऑपरेटर कीवर्ड वापरला आहे. त्याच्यानंतर ऑपरेटर सिम्बॉल्स, तुम्हाला ऑपरेटर्स माहीत आहेत कुठले कुठलेच, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन्स मल्टिप्लिकेशन्स आपण हे ऑपरेटर्स म्हणून वापरू शकतो. या प्रोग्राममध्ये काय केलेलं आहे, नंबर टी काय केले मी नंबर डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यानंतर T.X प्लस डी म्हणजे हा माझा झाला पॅरामीटर्स D.X. त्याच्यानंतर T.Y इक्वल्स टू Y प्लस T.Y रिटर्न T. हा माझा साधा प्रोग्राम आहे. दी ओव्हरलोडेड ऑपरेटर्स ॲज डिफाईन्ड विथ इन C++ क्लास युझिंग दी कीवर्ड ऑपरेटर फॉलोड बाय अँड ऑपरेटर सिम्बॉल. एक एक्झाम्पल बघा, जे मी तिथं दाखवलेलं आहे, फक्त हा पार्ट दाखवलेला. आता इथं बघा प्रोग्राम, राईट ए प्रोग्राम टू परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 ऑब्जेक्ट्स युझिंग ऑपरेटर कीवर्ड. मी काय केलं, हॅश इन्क्लूड iostream.h हॅश इन्क्लूड conio.h. त्याच्यानंतर क्लास नंबर नावाचा काय केला मी क्लास डिक्लेअर केला आहे. पब्लिकली काय केलेत मी डेटा टाईप्स डिक्लेअर केले आहेत, इंट एक्स इंट वाय. त्याच्यानंतर मी एक फंक्शन घेतलेलं आहे कुठलं नंबर. काय केला मी क्लास कंप्लीट केला आहे म्हणजे क्लास क्लोज केला आहे. क्लास नंतर मी काय केलं आहे, माझं नंबर नावाचं हे फंक्शन होतं ते मी इथं आता लिहून घेणार आहे. नंबर इंट जे इंट के मी काय केलं पॅरामीटर पास केलेले आहेत, इंट जे आणि इंट के. जे म्हणजे काय होणार आहे, एक्स इक्वल्स टू जे आणि वाय इक्वल्स टू के. बघा एक्स इक्वल्स टू जे वाय इक्वल्स टू के. मी काय केलं माझं फंक्शन लिहिलं. आता फंक्शनला मी काय केलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सॉल्व करायचं आहे मला. नंबर ऑपरेटर प्लस आणि मी काय केलं पॅरामीटर्स, तुम्हाला सेंटॅक्स सांगितलेला आहे, रिटर्न टाईप ऑपरेटर पॅरामीटर्स डेट सिम्बॉल्स आणि काय होणार आहे पॅरामीटर्स. त्याच्यामध्ये मी काय केलं नंबर टी नावाचा एक पुन्हा व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतलेला आहे. T.X इक्वल्स टू एक्स प्लस, तुम्हाला ज्या पद्धतीनं व्हेरिएबल काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकताय. त्याच्यानंतर ते झालं. त्याच्यानंतर मी काय केलं अजून एक फंक्शन्स घेतलं व्हॉइड शो. शोमध्ये काय केलं मी एक्सची व्हॅल्यू शो केले, वायची व्हॅल्यू शो केले, एक्स वाय शो करून घेतला आहे. मी काय केलं क्लास कंप्लीट केला. हे काय झालं सगळं हा कोड झाला विदिन ए क्लास. क्लास झाल्यानंतर त्याच्यानंतर काय केलं मी मेन फंक्शन लिहिलेलं आहे व्हॉइड मेन. व्हॉइड मेन झाल्यानंतर काय होणार आहे नंबर ए काय केलं मी पॅरामीटर पास केलेले आहेत एक्स आणि वायला. कुठले कुठले पॅरामीटर सॉरी आय आणि जे आणि के घेतला आहे त्यावेळेला तुम्ही काय केलं मी पॅरामीटर्स पास केलेले आहेत. एला मी 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत, 2 ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत ए आणि बी. नंबर ए मी काय केले पॅरामीटर पास केलेला आहे 2 3 आणि बी 4 5.
म्हटल्यानंतर बघा आता मला ते पॅरामीटर ऑब्जेक्ट कॉल करायचा आहे. ए डॉट कुठलं फंक्शन आहे, शो फंक्शन आहे. ए डॉट शो आणि 2 ऑब्जेक्ट आहेत म्हटल्यानंतर 2 ऑब्जेक्टला दोन्ही फंक्शन्स मी कॉल केलेले आहेत. बी डॉट शो. आता हा प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला आउटपुट काय दिसणार आहे, 2 3. त्याच्यानंतर जे तुम्ही एक्सप्रेशन्स मॅथमॅटिकली वापरलेले आहे त्यानुसार 4 आणि 5 तुम्हाला आउटपुट दिसणार आहे. हे झालं तुमचं ऑपरेटर्स कीवर्ड्स. मग समजला ऑपरेटर कीवर्ड्स. ऑपरेटर्स इन C++ वेगळा पार्ट आहे आणि ऑपरेटर कीवर्ड वेगळा पार्ट आहे. मी मल्टिपल टाइम्स तुम्हाला सांगते, हे लक्षात ठेवा. इथं बघा हे जे त्याचं काय दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे प्रोग्रामचं. इफ द अबो प्रोग्राम A, B and C are objects of class number, here we perform the addition of statement A plus B equals to C. मी इथं काय केलेलं आहे बघा, इथं सुद्धा मी इथं ॲडिशन्स करून घेतलेले. दिस स्टेटमेंट्स दॅट perform addition operations for each individual number of objects are written in function operator. The operator has return type and single arguments. If also use logical object t. काय केले मी लॉजिकल म्हणजे लॉजिकली काय करून घेतले, डिक्लेअर म्हणजे सपोज. लॉजिकली म्हणजे काय, सपोज म्हणजे मला हा डिक्लेअर याच्यासाठी ह्या व्हॅल्यूज टेम्पररी स्टोअर करून घेण्यासाठी मी लॉजिकल ऑब्जेक्ट कुठला क्रिएट करून घेतलेला, टी. ऑपरेटर्स तुम्हाला समजले. ही थेरी आहे, तुम्हाला नोट्स भेटतीलच त्यावेळेला तुम्ही ते रीड करून बघा. नेक्स्ट आहेत, हे झाले तुमचे थोडेसे जेवढे जे आहेत 30 त्याच्यातले मी थोडेच तुम्हाला सांगितलेले आहेत. कुठले कुठले झालेत, बुलियन क्लास, त्याच्यानंतर झाला आहे फ्रेंड्स, ऑपरेटर, नेमस्पेस, डिलीट, हे झालेत कीवर्ड्स. नेक्स्ट पॉईंट आहे कीवर्ड्सने सेकंड कुठला आहे, आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर म्हणजे काय, व्हेरिएबल, क्लास नेम, फंक्शन्स नेम कशा पद्धतीने लिहायचं त्याला रूल्स आहेत, तेच म्हणजे काय आयडेंटिफायर्स. इट रेफर्स टू दी नेम ऑफ व्हेरिएबल्स, फंक्शन्स, ॲरेज, क्लास एक्सेट्रा क्रिएटेड बाय द युजर्स. आयडेंटिफायर्स आर दी फंडामेंटल रिक्वायरमेंट्स ऑफ एनी लँग्वेज. म्हणजे काय असणार आहे, थोडेच रूल्स आहेत कशा पद्धतीने तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे, कशा पद्धतीने क्लास नेम लिहायचं आहे, हे रूल्स आहेत. ते रूल्स फॉलो केल्यानंतरच ॲज अ व्हेरिएबल, ॲज अ क्लास नेम, ॲज अ फंक्शन नेम आपण लिहू शकतो. ओनली अल्फाबेटिक कॅरेक्टर्स, डिजिट्स अँड परमिटेड आर परमिटेड. म्हणजे काय होणार आहे, तुम्ही जर व्हेरिएबल्स, क्लास नेम लिहित असाल तर फक्त तुम्हाला काय वापरता येणार आहे, एकतर कॅरेक्टर्स वापरता येणार आहेत, डिजिट्स वापरता येणार आहेत किंवा स्पेशल सिम्बॉल्स. स्पेशल सिम्बॉल्समधले फक्त तुम्ही 2 स्पेशल सिम्बॉल वापरू शकता, एकच सिम्बॉल्स वापरू शकता, तो म्हणजे अंडरस्कोर्स. फर्स्ट लेटर मस्ट बी ॲन अल्फाबेट्स अँड अंडरस्कोर्स. आयडेंटिफायर ॲज केस सेन्सिटिव्ह. म्हटल्यानंतर बघ काय होणार आहे, जेव्हा तुम्ही व्हेरिएबल्स नेम लिहिणार आहे तेव्हा तुमचं एकतर काय असणार आहे, पहिलं लेटर अल्फाबेट्स असेल किंवा अंडरस्कोर्सनं सुरुवात होईल. जर तुम्ही त्या व्हेरिएबलला डिजिट्सनं सुरुवात करत असाल व्हेरिएबल डिक्लेअर करताना, इंट 1 2 3 असं असेल तर काय तुम्हाला दाखवणार आहे, एरर दाखवणार आहे. तेच तुम्ही इंट अंडरस्कोर्स ABC असं दिला तरी चालेल, इंट अंडरस्कोर्स A23 असं दिला तरी चालेल. पण सुरुवात व्हेरिएबल डिक्लेअर करताना किंवा क्लास नेम डिक्लेअर करताना कशा पद्धतीने करायची, एकतर अल्फाबेट्सनं करायची किंवा नंतर अंडरस्कोर्सनं करायची. रिझर्व्ड कीवर्ड्स कॅन नॉट बी युज्ड ॲज ॲन आयडेंटिफायर्स नेम. म्हणजे तुम्हाला माहिती आहेत कीवर्ड्स कुठले कुठले आहेत रिझर्व्ड, ते सोडून तुम्ही काय करायचे आहेत, व्हेरिएबल, क्लास नेम, फंक्शन नेम देऊ शकताय. जे रिझर्व्ड कीवर्ड्स आहेत ते तुम्ही काय करू शकत नाही, व्हेरिएबल ॲज अ आयडेंटिफायर्स वापरू शकत नाही. नेक्स्ट वन आहे कॉन्स्टंट कीवर्ड्स. आता कॉन्स्टंटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, कॉन्स्टंट म्हणजे फिक्स. जर C++मध्ये एखादा कॉन्स्टंट कीवर्ड्स वापरायचा असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, कॉन्स्ट नावाचा एक कीवर्ड आहे तो वापरायचा आहे. इट रेफर्स टू फिक्स्ड व्हॅल्यूज दॅट डू नॉट चेंज ड्युरिंग दी एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. फिक्स व्हॅल्यूज म्हणजे काय, इट कॅन नॉट बी चेंज्ड. इथं सेंटॅक्स बघा, कॉन्स्ट नावाचा कीवर्ड वापरल्याशिवाय तुम्हाला काय होणार नाही, ती व्हॅल्यू कॉन्स्टंटली डिक्लेअर करता येणार नाही. कॉन्स्ट, डेटा टाईप आणि कॉन्स्टंट व्हॅल्यूज, हा झाला तुमचा सेंटॅक्स. इथं एक प्रोग्राम आहे बघा, हॅश इन्क्लूड, तुम्हाला माहिती आहे हेडर फाईल्स, iostream.h, conio.h, इंटिजर मेन. मेन मेथडमध्ये मी काय केलेत, कॉन्स्टंटली बऱ्याच व्हॅल्यू डिक्लेअर केलेल्या आहेत. कॉन्स्ट इंट मॅक्स लेंथ इक्वल्स टू 100, कॉन्स्ट कॅर चॉईस इक्वल्स टू
वाय कॉन्स्ट कॅर टायटल मी काय केलेलं आहे बघा, इथं ॲरे दिलेला आहे www.abc.in. काय असेल ते ॲरे साईज दिल्यामुळे मी केवढीही काय करू शकते, स्ट्रिंग लेंथ देऊ शकते. कॉन्स्ट फ्लोट टेम्प इक्वल्स टू 1230. काय केलेले आहेत मी, हे कॉन्स्टंट व्हेरिएबल वापरून, कॉन्स्ट हा कीवर्ड वापरूनच मी काय केलेले आहेत, कॉन्स्टंटली व्हॅल्यूज असाइन केलेल्या आहेत. त्या मी काय केल्या आहेत, कॉल सुद्धा केलेल्या आहेत. सी आउटनं काय करायचं आहे, आपण प्रिंट करायचे आहेत. सी आउट हा काय झाला, डबल कोटमध्ये जो द्याल तो तुमचा मेसेज असेल आणि जे तुम्ही व्हेरिएबल नेम दिलेला आहे त्याच व्हेरिएबल नेमनं काय करायचं आहे, तुम्हाला ते कॉल करायचं आहे. जर कॅपिटल असेल तर कॅपिटल लेटर, स्मॉल असेल तर स्मॉल लेटर, जसे दिलेलं आहे इथं त्याच पद्धतीने तुम्हाला इथं द्यायची गरज आहे. एंड एलचा अर्थ काय, एंड ऑफ दी स्टेटमेंट्स, आणि तुमचं नेक्स्ट आउटपुट आहे ते नेक्स्ट लाईनला प्रिंट होईल ज्यावेळेला तुम्ही एंड एल लिहाल त्यावेळेला. हे काय झाले, मी सगळे कॉल करून घेतले. हे सगळे कॉल केल्यानंतर मला आउटपुट कसं दिसणार आहे बघा, इथं मी काय केलं आहे, मॅक्स लेंथ लिहिलेलं आहे डबल कोटमध्ये, म्हणून मला मॅक्स लेंथ इक्वल्स टू 100, चॉईस इक्वल्स टू काय लिहिलेलं आहे मी, वाय. त्याच्यानंतर टायटल दिलेलं आहे www.abc.in. त्यानंतर टेम्प 1230. मी जे कॉन्स्टंटली असाइन केलेले ते मला आउटपुटला दिसले. समजलं कॉन्स्टंटचा अर्थ. नेक्स्ट वन, स्ट्रिंग अँड ऑपरेटर्स ॲज ऑन सी. स्ट्रिंग्स म्हणजे काय, स्ट्रिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्ट्रिंगचे दोन प्रकार आहेत, एक सी स्टाईल कॅरेक्टर स्ट्रिंग आणि दुसरा स्ट्रिंग क्लास टाईप इंट्रोड्यूस्ड विथ स्टँडर्ड्स. म्हणजे सी स्टाईल म्हटल्यानंतर कशा पद्धतीचं आहे बघा, सी स्टाईल कॅरेक्टर स्ट्रिंग ही झाली सी स्टाईल कॅरेक्टर स्ट्रिंग. कॅर ग्रीटिंग काय झाला, माझा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे ॲज अ ग्रीटिंग, 6 साईज दिलेलं आहे. हॅलो वर्ड मला डिक्लेअर करायचा आहे, पण हॅलो वर्ड डिक्लेअर करताना बाय डिफॉल्ट ॲरे, जर तुमचा एम्प्टी ॲरे असेल तर /0 स्टोअर असते. /0 म्हणजे काय, नल. जेव्हा तुम्ही एखादी स्ट्रिंग देताय ते काय होणार आहे, एक एक कॅरेक्टर HELLO अशा पद्धतीने काय होणार आहे, तुमचा सी स्टाईल कॅरेक्टर स्ट्रिंग कशी स्टोअर होणार आहे. आणि फायनली काय होणार आहे, तुमचा /0. हे तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. बाय डिफॉल्ट कंपायलर काय करते, स्ट्रिंग ज्या वेळेला तुमची संपली एक्झिक्यूट होऊन तर त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट /0 ऑफ घेते. इथं बघा, इथं लक्ष द्या कसं वर्किंग होतं आहे बघा ह्या लाईनचं. कॅर ग्रीटिंग 6 हॅलो. हॅलो किती वर्ड्स आहेत, 5. 1 2 3 4 5. हॅलो म्हणजे HELLO 5 डिजिट्स आहेत, 5 कॅरेक्टर्स आहेत. त्या 5 कॅरेक्टरसाठी मी लेंथ काय दिले, 6 लेंथ दिले, कारण लास्टला कुठला एक कॅरेक्टर स्टोअर होते /0. त्यामुळे बघा इथं कशा पद्धतीने स्टोअर होते, मेमरीमध्ये फर्स्ट इंडेक्स, नेक्स्ट व्हेरिएबल्स आणि थर्ड ॲड्रेस. इंडेक्स कशी होणार आहे, 1 to 6 दिलेला आहे साईज. मग ॲरे स्टोअर स्टार्ट फ्रॉम 0 पासून ॲरे इंडेक्स स्टार्ट होते म्हटल्यानंतर 0 to 5 झालं. त्यानंतर मी मेसेज दिलेला आहे हॅलो मेसेज, प्रत्येक साईजला म्हणजे प्रत्येक इंडेक्सला एक एक कॅरेक्टर स्टोअर झालं. त्या प्रत्येक कॅरेक्टरला सेपरेट ॲड्रेस भेटला. कधी सी स्टाईल, कधी ते बघा सी स्टाईल कॅरेक्टर स्ट्रिंगनुसार. नेक्स्ट वन आहे तेच, आता स्टँडर्ड्स वापरायचे असतील, कॅरेक्टर स्ट्रिंग स्टँडर्ड्स आहेत, मल्टिपल स्ट्रिंग स्टँडर्ड्स आहेत बघा. स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग कॅट, स्ट्रिंग लेंथ, स्ट्रिंग CMP म्हणजे कम्पेअर, स्ट्रिंग कॅरेक्टर, स्ट्रिंग STR. हे झाले मल्टिपल तुमचे काय झाले, तुमचे हे मल्टिपल स्ट्रिंग स्टँडर्ड्स आहेत. म्हणजे तुम्ही काय करू शकता, एखादी स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये कॉपी करू शकताय, कट करू शकता एखादी स्ट्रिंग, लेंथ चेक करू शकता स्ट्रिंगची, स्ट्रिंग कम्पेअर करू शकता एका स्ट्रिंगची दुसऱ्या स्ट्रिंगशी. त्याच्यानंतर काय बघा, स्ट्रिंग कॅरेक्टर म्हणजे एका स्ट्रिंगमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते तुम्ही चेक करू शकताय. परत एखादी स्ट्रिंग किती लेंथची आहे, 2 स्ट्रिंग्स कॉन्कॅट करू शकता. हा झाला तुमचा स्ट्रिंग STR. स्ट्रिंग पार्टचा प्रोग्राम तुम्हाला इथं दिलेला आहे बघा. मी मल्टिपल स्ट्रिंग्स काय केलेत, 2 स्ट्रिंग्स कॉन्कॅट केलेले आहेत, कॅरेक्टर्स कॉन्कॅट केलेले आहेत. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला डेटा टाईप्स बघायचे आहेत, ऑपरेटर्स बघायचे आहेत आणि स्ट्रिंग पार्ट मी रिपीट करते नेक्स्ट लेक्चरला. टुडे वी आर स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस्ड about data types of C++, next operators
in C++ and strings part. Okay, now we are stop here. Thank you.